महाराष्ट्रात मुसळधार पावसाचं संकट 11 जिल्ह्यांमध्ये अलर्ट. गेल्या काही दिवसांपासून हवामानात काहीसा बदल जाणवत आहे. वातावरणातील गारवा नाहीसा होऊन आता तापमानात वाढ होताना दिसत आहे. वातावरणात गरमी जाणवत असताना आता पुन्हा एकदा तापमानात घट होताना दिसते आहे. महाराष्ट्रातील इतरही काही राज्यात पावसाची शक्यता व्यक्त केली जाते आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी मेघगर्जनेसह मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. ही शक्यता वर्तवत असताना महाराष्ट्रातील एकूण 11 जिल्ह्यात अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. रविवारी रात्रीपासून वातावरणात बदल झालेला पाहायला मिळतो आहे. हवामान विभागाने 23 तसेच 24 फेब्रुवारी अशा 2 दिवसात राज्यात अनेक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या शक्यतेनुसार 23 तारखेला मराठवाडा, विदर्भ तसेच राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पाहायला मिळाल्या. आता 24 फेब्रुवारी रोजी देखील राज्यातील सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, सातूर, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली यासारख्या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीतून येत असलेल्या आर्द्रतेमुळे तसेच स्थानिक पातळीवर वाढलेल्या तापमानामुळे पावसाचे ढग तयार होत आहेत. यातूनच पाऊस बरसतो आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. कांदा, गहू तसेच रब्बी पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. राज्यात अनेक ठिकाणी पीक काढणी चालू आहे. असे असताना अवकाळी पाऊस आल्याने मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे हवामानाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, मुंबई.